आणि आता महागाईचे आकडे देखील लोकांची चिंता वाढवू लागल्या। पावसानं ओढ दिली आहे, त्यामुळे महागाई वाढण्याची भीती व्यक्त केली जाते आहे। किरकोळ महागाई दर 3.93% आता थेट 4.38% आला आहे। त्यामुळेच खाण्यापिण्याच्या वस्तू आता महागू लागलेत। खाद्यपदार्थांच्या महागाईचा दर हा 4.78% 5.32% झालाय। शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात महागाईचे चटके हे जास्त बसू लागले आहेत आणि ही आता केवळ सुरुवात आहे। तिकडे नाशिकमध्ये भाजीपाल्याचे दर भडकले आहेत। पाऊस लांबणीवर काय गेला, भाजीपाला नीट हातात येत नाहीये आणि त्यामुळे लगेचच पहिले पडसाद उमटले ते भाजीपाल्यावर। आणि पाऊस लांबणीवर पडल्यामुळे महागाईचे चटके आता जाणवू लागलेले आहेत। पावसानं दडी मारल्यामुळे पेरण्या देखील खोळंबल्यात, भाज्यांची आवकही घटली आहे आणि त्यामुळे आता भाज्यांचे दर वाढले आहेत। भाज्यांचे दर हे किलोमागे 20 ते 30 रुपयांनी वाढल्याचं सध्या बाजारात पाहायला मिळत आहे। जी कोथिंबीरीची जुडी पहिल्या 2 पावसानंतर म्हणजे जेव्हा बऱ्यापैकी पाऊस झाला, जी अगदी 20-25 रुपयांपर्यंत खालती येईल की काय असं वाटलं होतं, ती आता 100 रुपयांवर गेली। तर मेथीची जुडी 50 रुपयांवर पोहोचली आणि जर का पाऊस अजून काही दिवस आला नाही तर भाज्यांचे दर सुद्धा याच पद्धतीने वाढतील। नाशिक म्हणजे मुंबईला सगळ्यात जास्त भाज्यांचा पुरवठा होतो तो नाशिककडनं। आपण जाऊयात थेट नाशिकला। प्रांजल, काय स्थिती आहे सध्या एकूण नाशिक जिल्ह्यात? काय कुठं पडतंय का सगळं वाळायला लागलंय? खरं म्हणजे मुळात आपण जर एक गेल्या वर्षीचं चित्र जर बघितलं आणि आजची परिस्थिती जर तुलना जर केली तर गेल्या वर्षी जवळपास मे महिन्यापासून पावसाला सुरुवात झाली होती। नोव्हेंबर महिन्यापर्यंत पाऊस जो आहे तो सुरू होता। मात्र यंदा आपण जर बघितलं तर जून महिना हा पूर्णपणे कोरडा गेलेला आहे। आता जर बघितलं तर जुलै महिन्यामध्ये देखील फक्त 2 वेळा दमदार पाऊस हा झालेला आहे आणि यामुळे साहजिकच आहेत की याचा फटका जो आहे तो शेतकऱ्यांना बसलेला आहे। पेरण्या या खोळंबलेल्या आहेत। पेरण्यांचा आपण विचार केला तर जवळपास 50% पेरण्या ज्या आहेत यंदा कमी झालेल्या आहेत। यासोबतच भात पिकाला सर्वाधिक फटका बसलेला आहे। फक्त 9% एवढ्या भाताची लागवड जी आहे ती झालेली आहे। दरम्यान दुसरीकडे आपण जर बघितलं तर भाज्यांचे भाव जे आहेत ते या पावसामुळे गगनाला भिडलेले आहेत। कारण 4 दिवस पावसाची संततधार सुरू होती, त्यातील 2 दिवस पाऊस जो आहे तो चांगला झालेला बघायला मिळाला होता। यामुळे साहजिकच आहेत की भाज्या ज्या आहेत त्या खराब झालेल्या होत्या। त्यानंतर अचानक गेल्या 4 ते 5 दिवसांपासून पावसाने दडी मारलेली आहेत आणि त्यामुळे भाज्यांची आवक जी आहे ती कमी झालेली आहे आणि यामुळे जर आपण बघितलं तर जवळपास भाज्यांच्या दरामागे 40 ते 50% वाढ जी आहे ती दिसून येते। किलो मागे 30 ते 40 रुपयांनी दर जे आहेत ते वाढलेले आहेत। म्हणजे आपण जर अगदी कोथिंबीर जुडीचा जर विचार केला तर कोथिंबीरची जुडी आज 100 रुपयांवरती जाऊन पोहोचलेली आहे। मेथीची जुडी 50 रुपयांवरती आहेत, जे 15 दिवसांपूर्वी जवळपास 20 रुपयांना मिळत होती। यासोबतच इतर देखील जर आपण विचार केला तर भेंडी असेल किंवा कोबी असेल, फ्लावर असेल, इतर सर्व जर भाज्या जर भेटल्या, फळभाज्या असतील, पालेभाज्या असतील, सगळ्यांचेच दर जे आहेत ते वाढलेले आहेत। आता याचा अर्थच असा की पुढच्या 8 दिवसात जर का पाऊस नाही आला तर आज 100 रुपयाला मिळणारी कोथिंबीर आणि मेथी पुढच्या 4 ते 5 दिवसात 1.5 होणार एवढं नक्की। त्यामुळे थोडे खिशातनं जास्त पैसे खर्च करायची तयारी आतापासून ठेवायला हवी सागर। नक्कीच सर। आणि